नमस्कार मित्रांनो, पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर। एकापेक्षा एक मोठमोठी कॉलेजेस इथं आहेत। महाराष्ट्रातल्या आणि बाहेर राज्यातील खूप साऱ्या पालकांचं हे स्वप्न असतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने पुण्यातून शिक्षण घ्यावं, म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला 100% प्लेसमेंट मिळेल, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल। आता मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खऱ्या गोष्टी सांगणार आहे, असे काही रिसर्च सांगणार आहे, अशा काही आकडेवारी सांगणार आहे जी तुम्हाला ऍडमिशन घेण्याआधी नक्कीच माहिती असायला हवी। तर मित्रांनो, आता मी जी काही माहिती सांगत आहे ती कदाचित देशभरातल्या सगळ्याच मोठमोठ्या कॉलेजलाही लागू पडत असणारच, पण आपण पुण्यामध्ये राहतो तर ही एक पुण्याची ही रिएलिटी आहे हे समजून आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पालकांना वाटतं की आता आपल्या मुलाला इंजिनिअरिंगला किंवा एखाद्या दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन भेटलं आहे आणि एका नावाजलेल्या कॉलेजची भली मोठी फी सुद्धा आपण आता भरली आहे, त्यामुळे आता आपल्या मुलाला 100% नोकरी लागणार म्हणजे लागणार। आणि पुण्यातले मेजॉरिटी कॉलेजेस हे 100% प्लेसमेंटचे हमीही देत असतात। पण मित्रांनो, एकदा कॉलेज संपलं की आपल्याला कळायला लागतं की आपल्या मुलाला एकतर चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाहीये, आणि जर एखाद्या ठिकाणी जॉब मिळतच असेल तर त्याच्या फील्डच्या बाहेरची आणि कमी पगाराची मिळतीये। मित्रांनो, दरवर्षी भारतामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी मोठमोठ्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात आणि त्यातल्या अर्ध्या विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरी मिळत नाही। मित्रांनो, एका रिसर्चनुसार आपल्याकडील जवळपास 100% कॉलेज जे की प्लेसमेंटची हमी देतात त्यातल्या फक्त 7% कॉलेजमधल्या मुलांनाच प्लेसमेंट मिळते आणि उरलेल्या 93% कॉलेजमधील 10% मुलांना सुद्धा जॉब मिळत नाही किंवा प्लेसमेंट मिळत नाही। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की IIT सारख्या मोठ्या संस्थेतील विद्यार्थ्यांची सुद्धा 100% प्लेसमेंट होत नाही। मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये IITच्या 40% मुलांना कॉलेजच्या प्लेसमेंटमधून नोकरी मिळालीच नव्हती। मग मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जर ही सगळी आकडेवारी खरी आहे तर हे जे कॉलेजेस आहेत ते 100% प्लेसमेंटची गॅरंटी कशी देतात किंवा ते 100% प्लेसमेंटचे बोर्ड कसे लावतात? तर मित्रांनो, हे सगळे कॉलेज खूपच हुशारीने आकड्यांशी खेळतात आणि ते कसं खेळतात मी तुम्हाला समजावून सांगतो। मित्रांनो, बऱ्याचशा कॉलेजमधून जे विद्यार्थी बाहेर पडतात आणि त्यांना अनपेड जॉब किंवा पार्ट टाइम जॉब किंवा फील्डशी रिलेटेड नसलेल्या आणि मजबुरीने केलेल्या दुसऱ्या जॉबला सुद्धा हे कॉलेजेस त्यांच्या कॉलेजच्या प्लेसमेंटच्या टक्केवारीमध्ये ऍड करतात। आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्लेसमेंट देऊ शकले नाही, नंतर त्यातले काही विद्यार्थी काही इतर कोर्स करतात आणि स्वतःच्या हिमतीवर दुसरा एखादा जॉब मिळवतात, किंवा काही मुलं त्यांच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये काम करून स्वतःचं करिअर घडवतात। आता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही मोठमोठी कॉलेजेस त्यांच्या प्लेसमेंट लिस्टमध्ये ऍड करून दाखवतात। आणि मित्रांनो, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एका दुसऱ्या विद्यार्थ्यांना जर चांगल्या पगाराची जॉब भेटली तर त्या 2-3 विद्यार्थ्यांचे असे काही फोटोज आणि अशी काही ऍडव्हर्टाइजमेंट हे कॉलेजेस करतात की जसं काय त्यांच्या कॉलेजमधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ह्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या भेटल्या आहेत, पण तसं मात्र काही खरं नसतं। मित्रांनो, कॉलेजेसच्या ह्या अशा प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालक दोन्हीही संकटात सापडतात। बऱ्याच वेळा पालकांनी कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवलेलं असतं आणि जेव्हा ती कर्ज फेडायची वेळ येते तेव्हा जॉबच भेटत नाही आणि मग पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशा दुहेरी संकटात अडकावं लागतं। बरं मित्रांनो, हा प्रॉब्लेम नेमका का तयार झाला आहे? मला वाटतं मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये किती कॉलेजेस असावीत, त्यातून किती विद्यार्थी कोणते कोर्स करून बाहेर पडावीत आणि त्या मुलांना तेवढ्या प्रकारच्या जॉब देशामध्ये अवेलेबल आहेत का, अशा कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण आपल्या सरकारचं नाहीये। आणि हे सगळे मोठमोठी कॉलेजेस फक्त पैसे उकळण्याच्या संस्था बनून राहिल्यात। मोस्ट ऑफ द कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना रेडी फॉर जॉब स्किल्स शिकवले जात नाहीत। अभ्यासक्रम खूप आउटडेटेड असतात आणि खूप बेसिक लेवलचे असतात। मित्रांनो, भारतामध्ये केलेल्या एका रिसर्चनुसार भारतातील 80% इंजिनियर हे फक्त नावापुरते इंजिनियर आहेत आणि त्यांच्याकडे जॉब मिळवण्याचं स्किलच नाहीये। आता मित्रांनो, या सगळ्या प्रॉब्लेमवर उपाय काय आहे? खरं तर यावर उपाय गव्हर्नमेंटनी आणि मोठमोठ्या संस्था चालकांनी मिळून केला पाहिजे। विद्यार्थ्यांसोबत पारदर्शकता, रेडी फॉर जॉब्सचे स्किल शिकवण्यावर भर देणे, मोठमोठ्या कंपन्यांनी आणि कॉलेजनी एकत्र मिळून काम करणे जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेज करत करत इंडस्ट्रीचाही काही अनुभव घेता येईल, अशा सगळ्या गोष्टी मोठ्या लेवलवर केल्या गेल्या पाहिजेत, पण जे की आपल्या देशामध्ये होणं खूप अवघड आहे। पण मित्रांनो, आपण आपल्या छोट्या लेवलला काय करू शकतो तर फक्त जाहिराती बघून ऍडमिशन घेण्याचं टाळलं पाहिजे। फक्त कॉलेजचं नाव मोठं आहे म्हणून त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं टाळलं पाहिजे आणि आपण आपला ग्राउंड रिसर्च केला पाहिजे। ऑनलाईन कॉलेजचे रिव्ह्यू वाचले पाहिजेत। आता यामध्येही बऱ्यापैकी कॉलेजेस पैसे देऊन चांगले रिव्ह्यू लिहून घेतात, तर त्याचाही स्मार्टली विचार करून आपण रिसर्च केला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे आपला मुलगा जो कुठला कोर्स करणार आहे आणि ज्या कुठल्या कॉलेजमधून करणार आहे त्या कॉलेजचा तो कोर्स करून पास आउट झालेल्या कमीत कमी 10-12 विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे। असो तर मित्रांनो, बाकी याशिवाय तुम्हाला या विषयावर काय वाटतं आणि तुमचे या सगळ्या कॉलेजेसबद्दल आणि या सिस्टम बद्दल काय अनुभव आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका। धन्यवाद।